वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय ज्ञानाची पैसा वर त्याशी ज्ञान होय मुढा अति मूर्खत्या दगडा ज्ञान होय ज्ञानाची पैसा वर त्या ठिकेशी वाचील जो कोणी जरी त्याचे लोटांगणी ज्ञान होय ज्ञानाची ऐसा वर त्या ठिकेशी त्याच्यामुळे दोन मार्ग एकदम फ्रेश हँडी बसायचं, अगदी फ्रेश बसायचं. आपल्याला 11:30 वाजेपर्यंत फक्त सेवा करायची. एकदम तुम्हाला काही टेन्शन आहे का? एकदम फ्रेश बसू, धरून आणल्यावर बसू नका. ऐका एकदम खेळी घालीन लोटांगण मोकळं पटांगण. ते उदय महाराजांचे कीर्तन आहे मायबापाकडून. आणि चला एकदा अभंगाचा भावार्थ बघू आणि थोडंसं अल्प परिहार सर्वांच्या पाठातला जरी नसला ज्यांनी असा हा अभंग ऐकला नाही अशी ती व्यक्ती नाही. 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे जनाबाईंचा. मग अभंग असा आहे जनाबाईंचा ग्रंथाचं पंथाचं अधिष्ठानाचं आणि तीर्थाचं पालन सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल पंथाचं जनाबाई आपल्या अभंगातून सुंदर प्रतिपाद्य विषयामध्ये सांगतात की बाबांनो जन्माला आल्यानंतर आयुष्यात नका दररोज वाचू, नाही का नाही. मग एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. बाबांनो ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर डोळ्याला काय बघायचं? डोळ्याने काय बघायचं? पंढरी बघायची. आणि मग डोळ्याने पंढरी बघायची. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, डोळा ज्ञानेश्वरी वाचावी डोळा पंढरी पाहावी. अन्वयार्थ आहे बाबा. माझे बाबा अन्वयार्थ खूप सुंदर सोडायचे. बाबाचा आयुष्य गेलं मला काही सुधरा नाही विनोदाचा भाव सुद्धा. ज्ञान होय ज्ञानाचे ऐका नाही. कितीही अज्ञान माणूस जरी असलं तरी त्याला ज्ञान होईल. पण कधी? ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर. ऐका नाही. ऐसा वर त्या टिकेसी, त्या टिकेला असा वर आहे. पण कसा? का कितीही अज्ञानी माणसाने ज्ञानेश्वरी वाचू द्या त्याला ज्ञान झाल्याशिवाय. मी आज सकाळी माऊलींच्या मंदिरामध्ये गेलो आणि त्या आजन वृक्षाखाली आता पारायणाला मंडळी बसलेली होती. एक बाबा बसलेले होते. कदाचित त्यांना वाचता येत नव्हतं का दिसत नव्हतं कल्पना नाही. सगळं टामटुमी दिसत होतं. आहे का नाही. संशय घ्यायचा कारण नाही. पण ते बाबा नुसत्या अशी पूर्वी असं ते पान पाठवलं का असं चालू होतं. मग हात जरी फिरवला ऐका नाही समोर घेऊन जरी बसले तरी ज्ञान होईल. मग कोणाला होईल? ज्ञान होय मुळा. ऐका नाही. मुळा म्हणजे काय? दगड.
ज्ञान होय मुढा अति मूर्खत्या दगडा. ऐक ना, दगडाला सुद्धा ज्ञान होईल, पण कधी? ज्ञानेश्वरी वाचावी विठ्ठल विठ्ठल. जो कोणी जणे त्याचे लोटांगणे. जनावर म्हणले जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल ना बाबा, मी त्याला लोटांगण घालीन. हा झाला सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. साहेब झालेला आहे या रोज मी जातो आणि सुंदर असं निवेदन आयोजन या ठिकाणी आपलं मौजे चाटूर आहे की चाटूर सर्व मंडळी या ठिकाणी बडबड करू नका. इकडे थोडंसं लक्ष द्या. माझं जरा थोडंसं स्ट्रिक्ट काम आहे. माझ्या बाबून काय करतं तुमचं लेकरू आहे, धंदे पाणी नाही राहिले, मग आता काय करता? थोडंसं लक्ष द्या. वयोमानात काय झालंय, माझ्या वय आपलं लक्षात राहा. निम्म्याचं जायचं, मग पुन्हा मी म्हणायचं पुढं गेलं होतं. बरं काय चालू होतं? हा या असे शाळे हे म्हणतील कीर्तन, मग करा पहिल्यापासून चालू म्हणतील. त्याच्यामुळं ऑब्झर्व टू द लिसन. रात्रीच्याच महाराजांना इंग्लिश येत नव्हतं अशातला भाग नाही, मला सुद्धा येतो. पण बाबांनी मला सांगितलं की इंग्लिश बोलायचं नाही. तुम्ही वक्ते आहात, स्वतःवरती डिपेंड आहे. तुम्ही लोकांना कळण्याकरता मराठी ट्रान्सलेट करता, मराठी बोलून सांगता. लोक शास्त्रपणी हा इथं असं झालं, तिथं तसं झालं. हे काही काही शुद्ध भाषा राहते. बरं बाबा आला ना नाही, तुला ना नाही, बरं गेला का काही ते समजाना नाही. आहे का नाही? कीर्तन एकदम खेळीमेळी असतो. आहे का नाही? सुरुवातीला सांगून गेलो खाली डोकाला मोकळं पडायला एकदम फ्री. चार बोल विनोद केली म्हणजे मंडळीकडे बसतात. आहे का नाही? आणि म्हणून चला सुंदर असं चाटूर सर्व मंडळी या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं या ठिकाणी 8 दिवसाचं पारायण सोहळ्यासाठी सर्व भाविक उपस्थित आहे. महाप्रभू पारायणासाठी किती मंडळी बसलेली आहेत? 50. वा वा छान. गावोगावांनी सभेला भेटून आता महाशिवरात्रीला 3.5 दिवसाचा वैयक्तिक घरी सप्ताह केला. गावकऱ्यांनी विरोध केला. असतातच गावोगाव. ऐका नाही, आता ते जुनं सोडून द्यावं लागलं. गावोगाव लाईटीवरच्या शेगडी. ऐका बरोबर मातीच्या चुली बंद झाल्या, आता गॅस निघाले, शेगड्या निघाल्या. ऐका नाही, आणि मग त्याचा विरोध केला. 3.5 दिवसाचा सप्ताह मी केला. आणि मग सप्ताह केला तर ते शिवलेला पारायण ठेवलं. आणि फक्त नाश्ते वगैरे नाही, संध्याकाळी आपली पंगत ठेवली एकटे. आणि म्हटलं चला वाचायला सगळे मस्तपैकी 5-25 लोक जमायचे. मी आपलं गेलो पहिले दिवशी, याला चालते असते म्हणून वा पुढं येतो ना वा पुढं. हा बाबा तिथे एकटोच की वाचायला, तिथे एकटोच वाचायला. वाचून वगैरे झालं, 10:30ला सुट्टी झाली. मी आपल्या घरी चाललो. म्हटलं का वाचायला आले, काय करता ते वाचायला? नाश्ते ठेवले नाही, काय नाही काय नाही, चला वाचायला चला वाचायला. नाही खाण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी खा, जगण्यासाठी खा. आणि ज्ञानेश्वरी वाचवी माय वापरणं. एवढे तुम्ही मंडळी आलात ना, आता हळूहळू मंडळी वाढतील आहे की नाही? मग ज्ञानेश्वरी आपल्याला घरी काम, आता कामामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही. इथे काय झालं, इथे काही अडचण नाही. ज्ञानेश्वरी घेऊन कसं मस्तपैकी वाचत आहे की नाही? 2 सासवा एकत्रित आल्या का काय हरिपाठ घेतात का? बाई तो सासूचं काय झालं, तो सुनाचं काय झालं. हिची 13 महिने झाली तशी सुनवाला ना, आणि तिची सासू पाहत नाही नाही नाही. यांनी परमार्थ घडणार नाही बाबा. पूर्ण परमार्थ घडण्याकरता दररोज या इंद्रियाला वळण लावा. आणि वळण इंद्रिय पडले वळण आहे किंवा वळण पडले इंद्रिया, आणि मग इंद्रियाला असं वळण लावा बाबा. ती साधना एकदा अंतःकरणात भिडली, उद्या काहीही जर झालं तर ती साधना आपल्याला सोडत नाही आणि आपण साधनाला सोडत नाही. हे अभंगाची फलश्रुती आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यांची तब्येत जरा थोडीशी व्यवस्थित नसल्या कारणानं मला सेवा करा म्हणते. आणि मग आता माऊलींच्या दरबारातली सेवा आहे. 7 वर्ष झाले बाबा. वाड्या काढायला वेगवेगळे करतो. माऊलीच्या इथं दारात सेवा नाही ना अजून. माऊलीच्या पुण्यभूमीमध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये, अलंकापुरीमध्ये अजूनपर्यंत मला सेवा मिळाली नाही. आणि हे माझं परम भाग्य आहे. आज माऊलींच्या दरबारामध्ये मला सेवा मिळालेली आहे. शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. या सेवेचा लाभ आम्ही या ठिकाणी घेत आहोत. विठ्ठल विठ्ठल.
खाली जाऊन म्हटलं का मग 20-20 चालू होतं. मग ते असं वाटत तिथं न गेलेलं बरं आपण एकदम फ्रेंडली म्हणायचं. बाबांचा आवाज खूप गोड आहे, सुंदर आवाज आहे. आणि जुन्या ठेवणीत मी सगळे बोलतो यांना, जुन्या ठेवणीत चाले वगैरे म्हणतात बाबा थोडे असावे आहे का नाही, पण दर्दी व्यक्ती असावी. उगा सगळे पांजर पोळा जमा करायचा, कोणाचाच कोणाला मी आणले टाळ इकडे तिकडे वाजे देत. टाळ असं वाजलं पाहिजे का त्याच्यातून लय ना समजतंय तुम्हाला? अहो तुम्हाला समजतंय का? टाळ असा वाजला पाहिजे त्याच्यातून नाद तयार झाला पाहिजे. नाद तयार झाल्यानंतर आमचे बाबा सांगायचे पदवरती जरी चाकीवरती आपलं पुढे काम जरी मारायचे असते ना तर आई मुलाच्या गालाला स्पर्श करते, हात लावते, तितक्या प्रेमानं आदरेनं त्या चाकीवरती थाप द्यावी. आणि पगवादाचं वादन आपलं एकदम सिंपल पाहिजे. आता नामदेव महाराज बेस्ट वाजवतात, त्याच्यामुळे आपल्याला काही बोलायचं नाही. नाही तर काय भागत तुझा धपडांग काही कळा ना काय तमाशा आहे. हवा आली आमची इथे हे झालं मस्त पैकी दोन पंप भली पडले धपाडांग एक पाय अंगात आलं ती आपला तिच्यावर भरोसा नाही. मी सायन्स साईडचा माणूस आहे ते अंगात आला थांबा आणि मग असं झालं तसं झालं. नाही मावशी मला सांगा देव अंगात येतो का? देव अंगात येतो का? येत नाही. मग आपले लोक एवढा गौड बंगाली केलं ते खरं आहे का खोटं आहे? हिंदू धर्म मानत नाही त्याला, माना नाही धर्म प्रमाण सांगून नाही. शेजारी हेंदरी दैवते तया पूजिती आहे का नाही? लोक आता एक दृष्टांत सांगतो म्हणजे पटकन लक्ष दे. सांगू का? काही चक्कर मारून मी दर्शन आहे का नाही? चला इकडे लक्ष द्या मस्त पैकी. बाबा पोलीस पाटील आहेत आपले नाही का? ते वारकरी ड्रेस घातलं मला कुठं ओळख येऊ राहील. मस्त आहे चांगले. दुपारी जरा बरंचसा आमचा परिचय झाला. बाबा हे होते आणि गेलं माहिती आहे हे असं काय चालू होतं? कोणता धंद्यावाल्या माणसं सरपंच नाही मला एकदा काय झालं आमच्या शेजाऱ्याच्या मसोबा होता शेजाऱ्याच्या वावर. मग म्हसोबा असल्यानंतर आता ते मागा आई साहेब आपलं ते संक्रांत झाली, मकर संक्रांत झाली का नाही? मकर संक्रांत. आणि मग ते मला आमची आई मला बोलली भाऊ उद्या ते आता संक्रांत आहे म्हणे, ते आता जेवरीचे कंस शेतामधून जाऊ ना ते व्यवसाय वगैरे लागतात. मग आमचा आदल्या दिवशी विषय झाला आमच्या शेजारी किती चांगले राहतील आपल्याला माहिती. आता शेजाऱ्याचे वावर का बाबा जेवढी माझ्या वावर जेवढी होती. मग मी आता ते शेजाऱ्याचा विषय झाला म्हटलं का ते उद्या संक्रांत आहे म्हटलं ते तुम्ही राखण गेले नाही उद्या जेवरीला ते काय जायची गरज आहे म्हटलं का असा म्हसोबा कडक आहे म्हणे. मला म्हणे असा म्हसोबा कडक आहे. जर कोणी कणीस नुसतं वागलं असं वागवलं तरी म्हसोबा त्याला धरी म्हसोबा त्याला वावराच्या बाहेर ठेवून द्यायचा एवढा म्हसोबा कडक. मग मी आपलं देवींना आदल्या दिवशी घेऊन म्हसोबा माझ्या पाठीमागू होता बाबा. आता म्हसोबाचं एवढं भेव घातलं मी काय जावं त्याच्या वावरात म्हणजे तिथं नाही बाबा आता जेवरीचे कंस आमचे वावरात जेवरी शेजाऱ्याचे वावरात जेवरी. आता मी गेलो तिथे जेवरीचे कंस आणायला गेलो. मी कोणाच्या वावरातले थोडी एवढे उदाहरण करण्याचे नाही मामा. मी जेवढे आता समजा तुम्ही शेजाऱ्याच्या वावरात जेवढी तुमच्या वावरात जेवढी रानात गेलो 7-8 कंस तोडून आणायचे. कोणाच्या वावरात ते तोडतात? शेजाऱ्याचे. चांगला एक पाय असा बांधूनच ठेवला एक पाय आतमध्ये टाकला तर मी धरलं वापरून पाहिजे बाबा. मी म्हटलं एकदा फक्त वापरून तो काही त्रास व्हायला लागलं तर सोडून देऊ. असा हळूहळू मला म्हसोबात मागून आवाज आला अरे तोड काय पाहतो इकडं घे तोडून मला म्हसोबा मारलं काय पाहत मी बाजाराची पिशी भरून दिली हे 10 कणसं तोडली चांगली 20-25 कणसं झाली जवळजवळ सगळे. मस्त कणसं तोडली की गेलो घरी. सकाळला घासा त्यांना म्हणतो तुमची कणसं तर गेले म्हणतात
मग तुम्हाला कोण म्हणे आता दात घासता घासता मी त्याला म्हणून आता मला ताकद पाहिजे नाही आता म्हणा मग ते मला तुम्हाला कोण म्हणलं गावाच्या चालू वेगळ्या मी गेलो त्याच्या मागे भरपूर सपोर्ट केलो ते मसोबत शेड आहे काय माणूस तो पार्टी होती आताचे लोक पार्टी ते तो भागवत ते मसोबत काय माणूस केलो तोही पार्टी करतो नाही नाही मला सुखवे आणि त्यांचे सुखे दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होणार नाही आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुखी व्हा समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही मग हेच आपल्याला ज्ञानेश्वरी शिकवते म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी जीवन जगावं कसं नाही ते ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते आणि ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही ज्ञानेश्वरी आपल्याला जीवन नवे नवे या भोसातून तोडून नेण्याचं काम आपल्याला ज्ञानेश्वरी करते म्हणून तरी ज्ञानेश्वरी वाचा आणि हे करण्याकरता गळ्यात पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला गोमातेची सेवा करा आणि गोमातेची सेवा करत असताना आपण पवित्र तुळशीची आपलं तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यानंतर मग माळ गळ्यामध्ये जर घालायची असेल तर पहिला आपला तो एक आपण आपला गुरु करून घ्यायचं त्याला सद्गुरू मानायचं आपण आणि त्या गुरुला सद्गुरू मानल्यानंतर त्याच्याकडून नाम घ्यायचंय त्या नामाचं नामस्मरण आपण तुम्ही आम्ही करायचंय आणि ते नामस्मरणाचं नाम आपल्याला या भवसागरातून तरुण नेल्याशिवाय कळणार नाही मग हे कळण्याकरता म्हणून गुरुश्री जावे आहे का नाही प्रत्येक वाक्याचं प्रमाणाने गोव्या सांगितलंय मला तुम्हाला आहे का नाही म्हणून गुरुश्री भजावे गुरुश्री भजत असताना रूप ध्यानाशी आणावे रूप ध्यानाशी आणावे म्हणून गुरुश्री भजावे ज्यांना कोणाला शक्य होत नाही मला म्हणून ज्ञानेश्वरी सारखा पवित्र जगामध्ये दुसरा ग्रंथ नाही ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ या जगामध्ये दुसरा कोणता नाही मला म्हणून आणि एवढं सोपं आपल्याला काम करता मराठीत आपल्याला ज्ञानेश्वरी सांगितली माझ्या म्हणून देवाचं नाव जर अवघड जर असतं तर कुणी कुणी घेतलं असतं किती सोपं आहे तुम्ही नामस्मरण करत राहा नामस्मरण कसं करायचं माझ्या म्हणून कामामध्ये का कामामध्ये वेळा मुळाईला परी तुझाच म्हणवे त्या बाबा मला जास्त कीर्तनात माणसं लागत कोणी दोन माणसं असे पण मध्ये आहे पाच समजा माणूस मी बाबा मग याच्यामध्ये कीर्तन होतं ना समयाशी सादर व्हावे देव ठेवीला दिसे राहावे तिथे गेल्यानंतर जसं समय असेल समय सुचक असेल त्या पद्धतीने माणसांनी राहायला पाहिजे एखाद्या ठिकाणी आपलं मंडळी कमी असेल भरती मंडळ कमी असेल समजून घेतलं पाहिजे उगव त्याला दंताना हे चालत नाही माय बापून मग ते लोक म्हणते ह्याला याला कोणी बोललेलं होतं याला पा आणि परत याचा जाळ काही इथं बघू ना आहे की नाही आपली इकडून बाबा लोकांचे काही कंडिशन झालेले महाराज मंडळी तिकडे गेले भाऊ काही चुकलं मा चुकला असतं सांग काय मा धंदा पाहिजे आता 100 रुपये धंदा होईल ना मा गेलं माहिती ही जी साधना आहे ही साधना करत असताना माझ्या बापून त्याला तेवढं वेळ जातो पण वाजवून नाम घेऊ माणूस सोपं आहे गाव गडी सोपं नाही तर तुम्ही आता आपले माणसे काय बोलत नाही आणि बघा आपल्या इकडे मी तुम्हाला सांगत होतो भागाचा कार्यक्रम जर असले ना आता एका ठिकाणी कार्यक्रम जर घेतला बळत लोक हो मला एखादं कीर्तन द्या ना एखादं कीर्तन द्या एखादं आणि एका ह्या व्यक्तीला एखाद्या कीर्तन दिलं तो पुढच्या वर्षी ते कार्यकर्त्याला फोन करू हां काय चाललं काय नाही जर तारीख जवळ आली म्हणलं सप्ताह मीटिंग झाली की नाही यावं का नाही सप्ताह आहे का नाही बरं मग ते म्हणे सप्त्यात तारखा घेतलं मग कोणाच्या घेतलं काय चव घालून घ्या तिकडचे लोक सांगायचं तुम्हाला सोडून सगळ्याच्या घ्या तुम्हाला सोडून सगळ्याच्या घ्या कशाला चव घालायला आणि कीर्तन केलं का हा काय कीर्तन झालं काय चिंतन केलं मी आज काय बोलून काय चिंतन केलं काय कीर्तन केलं कशाला सांगायचं हे आपण वर्णन करायचं सोनके कीर्ती बोलू नये सोनके कीर्ती काणी ऐकू नये
कीर्तन कसं झालं आता हे चालू कीर्तन कसं झालं तुम्हाला विचारतो चष्मा दोरी आणलेली कोणी दोरी आणलेली कोणी घरी मला द्या मी लढतो नाही इथं आल्यानंतर सर्व मंडळी सामने झाले होते कोणी म्हणत का काय कीर्तन हे चाललं त्याला कीर्तन सांगू आहे कोण म्हणू शकत नाही माझ्या आहे का नाही मग माझ्या बोलणं हे समोरवण्याकरता साधना आहे हे करण्याकरता साधना आहे आणि हे सगळं बोलून सुद्धा करण्याकरता एक ज्ञानी माणूस जरी असलं किंवा आज्ञावर भरकटत जरी असलं माझ्या बोलणं तरी त्या ज्ञानावरती त्याला येण्याकरता आपण कसं पहिले त्यांना विशेषण खूप प्रत्येकाला महत्वाचं आहे. विशेषण डोळा पट्टारी पाहावी पण कधी स्वतःच्या पैशाने दुसऱ्याच्या पैशाने हा एक जण एवढा म्हटलं काय करू हा पंढरपूरला जायचं पाहत नाही दुसऱ्याच्या पैशाने जायचं आपण आपली कशी आपण करायची मानव आणि मग ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. मग कोणतं ज्ञान मग ते ज्ञान कसंही असू द्या माणूस किती दगड असू द्या त्या दगडाला पाजर फोडण्याचं काम फक्त ज्ञानेश्वरी करू शकते. एकदा काय झालं एक ज्ञानी माणूस होता आणि एकदा ज्ञान झाल्यानंतर मामा अहंकार तयार होतो आणि अहंकार एकदा झाला का त्या अहंकाराला शेती येते माझ्याकडून. अहंकार परमार्थामध्ये चालत नाही सांगून जातो पुन्हा त्या संसारामध्ये वय जर वाढलं तर किंमत कमी होती माझ्या बापाला. परमार्थात बाबा वय वाढलं तर किंमत वाढल्याशिवाय राहत नाही. तसं संसारात एकदा आपण गेलो तर संसारात आपल्याला लोक म्हणतात वाला तिकडे तुम्हाला काही कळत नाही इथे कसं कळत होतं ना. तसं परमार्थामध्ये ज्याला वय वाढलं त्याची कीर्ती वाढली त्याचे ऑटोमॅटिक जे साधनेची जी फलश्रुती ती ऑटोमॅटिक वाढल्याशिवाय राहणार नाही. पण हे करत असताना ज्ञानेश्वरी पुढं जर जाते तुम्हाला चिंता नाही. मग ज्ञानेश्वरी डोळा वाचवी माझ्याकडून आणि मग ती डोळा ज्ञानेश्वरी वाचत असताना गुरुला शरण जा शरण गुरुची जावी आहे का नाही. किंवा मग एकनाथ महाराज चरणामध्ये सांगतात की माझ्याकडून तुम्हाला जर मृत्यूची भीती जर वाटत असेल तर देवाला अनन्य भावनेनं शरण जा. कायेनं वाचेनं मनानं
देवाला अनन्य भावाने शरण जा. शरण केल्यानंतर काय होईल? मृत्यूची भीती नाहीशी होईल. विठ्ठल विठ्ठल एक काही काय करतो तुम्हाला एक आगम म्हणून दाखवतो तुम्हाला 1.5 किलो मिरची आहे. हां देते का मग? बरं आज तुझ्या सोबत तुम्ही आज देते ना पाहिलं रोज सुद्धा नाही म्हणलं काय माणसं नाही मला याला भौतिकतामध्ये याला परमार्थाला किंमत नाही आणि भौतिक सत्ता परमार्थ जोपासत नाही. रावणाचे किती घर सोन्याचे होते ते काय आपल्याला आणायचे नाही पण निदान बोला ना सोन्याचे होते का नाही? बरं एक पोट पुढे घ्यायचे का द्यायचे मग त्याच्या भाष्यात दाखवले किती सोन्याचे असत आहे का नाही? अजूनही लोक ते पंक्ती बसले का सदा सर्वदा योग तुझा घडावा. अरे लोकाला भुका लागल्या तो काय चाललं मी आता आंबेगावला गेलो माझा बाबा कार्यक्रमाला कीर्तन झालं माझं आणि एक मात्र फलर नाही झालं कार्यक्रमाला चालू व्हायला ते लोकाला भुका लागल्या वाढून झालं सगळं तर ते म्हातारे चाललं रावणा 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 मी तसं धोरण स्वतः धरलं बाबा त्याच्याकडे गेलो असं चालत चालत म्हणलं काय प्रकारे काय झालं ते रावणा रावणा राज्य गंभीर केले मी तिथंच होतो ना म्हणलं करू ते केलं तर तुझ्या काय बाबाची नाही खातो रामाचं गुणगान करतो रामाचं जसं आता ते याला स्वर्गाला चालले एखादा माणूस मेला तर स्वर्ग बोलू आहे का नाही हे राम चांगला होता तू चांगला वागला सोडून या मासी गेला हेरा हेरा आणि हा पिऊन मिळालेला पहा नाही ह्यो पिऊन मिळालेला वारकरी परंपरेने वाटी लावा त्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही माझ्या पद्धती कोणती कोण आणू नका मायला करून आणि मग हे करण्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी. विठ्ठल विठ्ठल चांगले कीर्तनकार जर असल्यानंतर बोलतात आणि प्रमाण पण असे असतात महाराज माझ्या बाबांकडे मी तयार झालो पूर्ण जातात आळंदीचा सहवास आम्हाला आपला लॉकडाऊन मध्ये मी पास झालो लोक डॉक्टर झाले लॉकडाऊन मध्ये मी महाराज झालो म्हणजे भाग्य काय कोणाचं कधी उजळून जात आहे का नाही. प्रमाण जरी द्यायचं असेल नामदेव महाराजांच्या प्रमाणाचं उतारा घर पलाट आगे घाला पाहिजे तेव्हा ते प्रमाण बस तेव्हा ते प्रमाण माणसं नाही उभं गेलं का उजळले भाग्य पुढे नाही चालत मला त्याचा प्रमाणाचा मी सांगतो ते होता इथं आमच्या इथं माणूस मेला मेलो नाही कठीण राहते ते भांडण्यात गेले टाकून रात्रभर राहतात बरं ते घरचे लोक आता 12 वाजेपर्यंत चहा घेते तिथून पुढं काही खरं कोण देत नाही मग भांडणाला झोप येते एक जण माझ्या शेजारी मड आमची पण आणून टाकलं तेव्हा म्हणत ते चालू उजळले भाग्य आता मेनला ह्या बाय बोल लोक आपल्याला मला तुलत काही नाही पण पहिलं मला झोपटे घालते बरं जाऊ त्याचं झालं 1:30 वाजता गेलं एका जणांनी ते अजून एक चालू केलं कृष्ण गोळी जन्मला. खरं सांगा आता हे काय हाणायची मार खायचे लक्षण नाही होय
नाही नाही ही सत्ता चालत नाही. मग एवढे मूर्ख ज्ञानी माणसं राहत नाही काही, ते ज्ञानीच असतात ना. मग हे ज्ञान असूनही योग्य मार्गाला जाऊन माय बापडलो, मग ह्याच्यासाठी आम्हाला जो दुसरं त्याचं कारण नम्र होतात. आम्ही इकडे गावाकडे पाहिलं थोडी चाली आल्या किंवा एखादा कीर्तनकार येणं चालू झालं का, किंवा एखादा धार्मिक गमत असावा गावात, एका ठिकाणी फक्त कीर्तन असावं आणि त्या जागामध्ये कीर्तन आली, तो कीर्तनकार उभा राहिलो कीर्तनकार उभा राहिलो तो त्याच्या मागचा त्याला गौरव झालेला आहे. मग हा गौरव कुठं ना कुठं हरत झाला पाहिजे माझ्याकडून. हा गौरव तुम्हाला पंथाला घेऊन जाईल महाराज, आणि मग हे गौरव पंथाला घेऊन जाणार नाही माझ्याकडून. आपल्याला चांगल्या ज्ञानी मार्गाला आपल्याला घेऊन जाईल, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचावी. आणि हे लेकरू याला काय कीर्तन कळत, काय कीर्तन कळत पाहा, हे लेकरू त्याला कीर्तन काही कळत. बरं त्याला कीर्तन कळत का, नाही कळत. तुम्हाला नाहीच म्हणून राहिले काय अवघड हो आता मला. असेच महात्मे भेटायचा जाऊ सगळे विठ्ठल विठ्ठल. पहिले बसून चालू करू, बाकीचे लोक म्हणते तुम्हाला एवढं नाही होतं आमचं गाडी. मग त्या क्षिती येते गर्वाला, आणि गर्ववाल्या माणसाला आता ते डबडी चालून तो बोलला असतो महाराज, त्यांचा जीव कुठून चालून खूप दिवसांनी. मग त्याला धर्मीला पडतात महाराज ते लोक, आणि मग कळवे यांच्याकडे महाराजाचे वेळी आणि ते त्या नंबरने काय मला काढ राजीनामा देतात, डोळे राजीनामा देतात, आहे का नाही. तोंडाने जातात पण रामकृष्ण आहे म्हणता येत नाही, लांब 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 म्हणतात मायाबापामध्ये. मग अशा वेळेस परमार्थ घडत नाही. परमार्थ घडण्याकरता मायाबापानं काय करायचं असं मायाबापानं मला काही लक्ष द्या. परमार्थ करत असताना शरीर जोपर्यंत काम करून बडबड करू नका, विषय करू नका, एक लक्ष द्या मायाबापानं. थोडंफार विषय तुम्ही करतात काय दिलं ते मी तुम्हाला काय दिलं बोल दिला का, जीव मा चालला तुम्ही घोरायला चांगलं श्रोत्यांचं लक्ष विचलित होतं, आणि एकदा श्रोत्यांचं लक्ष विचलित झालं माझ्याकडून कामचं वक्त्याचं बोलण्याचं निष्फळ ठरतं माझ्याकडून. म्हणून जोपर्यंत आमचं शरीर प्रवृत्ती चांगली आहे, जोपर्यंत शरीर कंटकीत आहे, बाबा परमाट झालं माणूस कसा लागतो, तरुण लागतो, आहे का नाही. लग्नाला कसा लागतो माणूस 75 वर्षाचा, मग तरुण लागतो, आहे का नाही. कुस्त्या खेळायला कसा लागतो बाबा माणूस 86 वर्षाची. हा कुस्त्या खेळायला कशी माणसं
कसे लागतात माणसं तरुण लागतात. मग कसे इतर संस्थेमध्ये लोक तरुण लागतात, लग्नाला तरुण, कुस्ती खेळायला तरुण, तसे मरणाला सुद्धा तरुण लागतात. विठ्ठल विठ्ठल पक्षी आपल्या दारामध्ये येतात, उघडतात, घ्या त्यांना पेट्रोल
गव्हाच्या एक कोणी घेऊन जा म्हणे, गव्हाची एक कोणी तुम्हाला. हा मी म्हटलं नका देऊ मामा, तारमळ तुमची पण आमच्यासारखीच आहे का नाही, तुमची पण आमच्यासारखीच नका देऊ म्हटलं मामा. मग ते म्हण नाही घेऊनच मी लावू नको. मग थोडंसं लांब ड्रायव्हरला म्हटलं तू गाडीची डिक्की उघडी ठेव. तू येतो ड्रायव्हरला मग तुम्ही तर नाही म्हटले ना. म्हटलं मी नाही म्हणावं लागत तर सगळं टेक्निक राहते ते म्हणायचं. पुढच्या वेळेस ते आपल्याला जर पाहिलं तार लावून घेते आहे का. मग मामाने काय केलं बा, एक गोणी म्हणता डिक्की उघडी ठेव, 2 गोण्या टाकल्या. त्या रात्री आणल्या त्या ड्रायव्हरनं अशा लावून टाकल्या, आमच्या अंगणामध्ये टाकले. आणि मग संध्याकाळी वेळ झाला यायला तर मग आम्ही झोपलो. सकाळी माझी छोटी बहीण एवढी असेल आणि मी ते गोण्या धरल्या आम्ही उचलून घरात घेऊन जाऊ. लोकांना सहजच होत. एक माणूस आला ते म्हणा बाबा काय करतात तिथं कोणी उचले त्यांचे काय कोणाचं लक्ष नाही. मी ना मग ते म्हणे गोण्या उचलायला घरचं खावं लागलं. नाही गोण्या उचलायला घरचं खावं लागतं. मी म्हटलं आता तुम्ही घरचं खाता, तुम्ही आता तेवढं उचलून लावून घ्या. त्याला म्हटलं बोलून बसतो आला. मग त्याने काय केलं, कोणी उचलली एक कोणी आमच्या घरात नेऊन ठेवली. घरात कोणी नेऊन ठेवली तिथं एका बाजूला आणि दुसऱ्या कोणीला आला. मी आपली उचलून दिली त्या पाठवून वटवून असं पाय घ्यायला मग जाता जाता पाय सटकला. पाय सटकल्यावर ती कोणी तशीच पायावर पडली. पायावर पडली ती कोणी जोरात आणि मग ते उचला फुलटा स्मॅश साधला. मी थांबा घरचा खाना ज्याला पाहतो. नाही अशा वेळेस हे भौतिक नसवर सुख चालत नाही माझ्या बाबांना. इथे या भौतिक ते जीवन गुंतावं लागत नाही. मग हे करण्याकरता नाथ महाराजांनी आपल्याला ज्या मोक्षी आणली बाबांनी प्रमाण दिलं, त्या प्रमाणामध्ये आपल्याला तुम्हाला आम्हाला सिद्ध केलं माझ्या बाबांना. आणि त्या प्रमाणातून तुम्हाला आम्हाला सावध करण्याचा प्रयत्न केला. संतांनी आपल्याला वेळोवेळी मार्ग दाखवून दिले, वेळोवेळी जागृत करण्याचा प्रयत्न केला. उठाचा बाबा सगळे लोक मला वेडा म्हणतात, मूर्ख म्हणतात. मला चांगलं म्हटलं पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे. कोणाला नको वाटतं का? मग चला मला मान सन्मान दिला पाहिजे. मग मी काय करू? त्या बाबांनी सांगितलं तुम्ही आपलं पंचकृषीचा एरिया सोडून, गावचा एरिया सोडून दूर अंतरावरती जा, तिथं जाऊन राहा. म्हणजे माणसाने परत 200 किलोमीटर लांब गेला. तिथं मस्तपैकी घर भाडून तरी घेतलं. आणि त्या जुन्या काळामध्ये बाबा ते झरे राहायचे, झरे पाण्याची झरे राहायचे. आणि मग आता पूर्वी आता ते नळ वगैरे काय नव्हते. आपले बाल गोपाल आहे का नाही, आपले सवंगडी माता मावल्या अशा ते पाणी त्या झऱ्यातून आणायचे. ते झऱ्यात इतकं गोड पाणी असायचं. बाबा बरोबर आहे का? मी बघितलं नाही पण बाबा सांगायचे. आणि मग ते झऱ्यात इतकं गोड पाणी असायचं. आणि मग ते गेल्यानंतर मग ह्या माणसाने काय केलं, तिथं 2-1 महिने राहिला. आणि मग गेल्यानंतर मग ते आपला जो झरा होता छोटासा, त्याने चपला सगळं त्याच्यात गेला. हे पोरांनी पाहिलं असं
पोरं पोरी होते त्यांनी पाहिलं, त्यांनी काय केलं, ते असं चपला त्याच्यात धुतल्या, खाकरला खोकरला फुकला त्याच्यात आहे का. आणि मग या पोरांनी पाहिली, म्हातारी आली, म्हणजे काय झालं, पाणी काऊन पारी ना. त्याने आजी 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 या माणसाने त्याच्यात चपला धुतल्या, खाकरला खोकरला फुकला त्याच्यात त्या माणसात. आणि मग ती आजी आली त्याच्याकडे, भाऊ अय भाऊ तू याच्यात खाकरला खोकरला, म्हणे हा, म्हणे तू याच्यात फुकला, ते म्हणे हा, ते म्हणे याच्यात पाय चपला सगळं धुतले, ते म्हणे हा. ती म्हातारी त्याला काय मूर्ख माणूस आहे, त्याला राग नाही आला, त्याला आनंद वाटलो. ते नक्की तुम्ही तुमचं माहेर गावचं दिसतं, नक्की तुमचं माहेर गावचं दिसतं. तुम्हाला कसं माहिती कमी मूर्ख आहे म्हणून, तुम्हाला कसं माहिती. मग एवढा मूर्ख जरी असला तरी त्याला ज्ञान होईल. आपल्याला बराच वेळ आपण जवळजवळ 1.5 तास आहे का त्याच्याबरोबर काय काम. असं म्हणलं सगळ्या कोणा खाली घातल्या. ते म्हणले असे याबा याला म्हणा तू आता लवकर चाळ करा, आम्हाला भुका लागल्या. नाही मला खाण्यासाठी जाऊ नका, जगण्यासाठी काम करून आपले इकडे सत्ता लोक बंदी देतात, हांडलात करतात, त्यांना वाटतं आम्ही सर्वश्रेष्ठ दान केलं आणि बाबा तू पुढे हरवला. आळंदी लोक एका टायमाच्या 1000 पंक्ती बसतात, एका टायमाला मोठे शताब्दी सोहळ्याच्या टायमाला 1-1 लाख लोकांच्या पंक्ती बसतात. मायबापानं खायला काय आहे, आपले लोक बुद्धी करते, एक दिवस बुद्धी करते, साऱ्या गावाला सांगते बुद्धी केली. यात नवं काय झालं मायबापानं, आळंदी बघा जिलेबी असते, तुम्ही केलेली आहे जिलेबी पहिल्या दिवशी. श्रीखंड असतं, आम्रखंड असतं, आमरस असते, बासुंदी असते, मांडे असते. मला माहित आहे सगळ्यांच्या तोंडाला आता पाणी चालत आलेलं आहे. आज फक्त साखर शिरा आहे. नाही महाराज, हे प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा. घरी जरी गेले महत्वाचा शेवट तुम्हाला चिंतनाचा विषय सांगतो मला. बाद झाले आपण आता आम्ही आता थोडंसं शेतीतून वक्तव्य आहे, लोकांना काही ना दुसरं काही ना बाबा
तुम्ही प्रसादाला वगैरे मी विनंती केली म्हणलं मला प्रसादाला तसं नको चांगलं वाटत मी एक प्रवचन करतो म्हटलं तुमच्या सप्ताहामध्ये ते म्हणे पुढच्या वर्षी तुम्हाला आलेच माऊलींच्या भेटीना माऊलींच्या योगीना आपलं काही भेटी झाले माय बापांनो तुम्हाला आम्ही या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा करू नवे पुढच्या वर्षी कीर्तनाची सेवा करू संतोष भाऊवर्तेची कमिटीची मंडळी म्हणली आता इथे कमिटी काहीच नाही मी आल्यापासून पाहतो कमिटी येते करणारे मंडळी येते ऐकणारे येते गाथा पारायणाला मंडळी येते ज्ञानेश्वरीला येते मग अशी खरी माणसं पाहिजे नाही तर आमची इकडे बाबा गावची त्याची आहे अहो माणूसचं मंदिराचं ते तेवढं कोण कोणाकडे हे माहित नाही हा ते महाराज आला बरं का काय त्याला पैसे याचा बाप देईल का नाही आमची महाराज आला बरं का ते महाराज बोलवा ह्या लोकांनी सुधारायचं ना मला कोणाचे सांगतो लोकांना बाप रे बाप ते ऐकतच नव्हते 25,000 म्हणतो तरी ऐकत नव्हते महाराज हा मॅच 2,000 वाढली काय का शिकेली तो आहे घरातले ती ना या महाराजांना तो आहे घरातले ती ना पण समजा मित्र झाले त्याचे पैसे घेतले राज मग करायचं बाबाला 30-35,000 बाबा घेऊन गेले सांगितलं तर काही मला सांगा कीर्तनकार लोक पैसे घेते देऊ का आले ते बरोबर आहे की मला सांगा कोणता कीर्तनकार आपल्या दारात आलो आमची तारीख घ्या म्हणून कोणता कीर्तनकार आपल्या दारात आला का माझ्या बापून मग मूर्खपणाचा कळस आपण करतो पण त्याच्या तारखा घ्यायला जातो काही संबंध आला काही त्याला भाकर नाही काही नाही त्याला बोलवण्यापेक्षा परिसरात ते पंचकृषीतील विद्वान मंडळी बोला माय बापूंनो अवर सर्व सुखाला प्राप्त झाल्याशिवाय आणि हा परमार्थ हा सिद्धित्वाला गेल्याशिवाय राहणार नाही माय बापूंनो आणि परमार्थाची खरी फलश्रुती मिळाल्याशिवाय राहणार नाही बडबड करू नका काही चुकलं आमचं नाही ना बडबड करू नका थोडं मला विक्षेप झालेलं चाललं मी जरा लई स्ट्रिक्ट स्वभावचा आहे बरं आता इथे जरा काय मी एका ठिकाणी गेलो असंच बोललो ते मला म्हणे हा तुम्ही लईच बोलत राहा काय बोलत आहो तुम्ही हिंदुत्ववादीवर काय बोलत हो तुम्ही हिंदूंवरती खूप बोलता आहे का नाही मग आता आपल्या धर्माचा प्रचार आपण लोकांनी केलाच पाहिजे ना लई बोलतो तुम्ही आणि असं बोलायला नको भांडण्याचे काम त्याला मी काय कर 2 डझन बागड्या आणि एक डझन तो हातात घालून दुसरं 1 डझन माझ्या हातात नाही ज्याला धर्माबद्दल प्रेम नाही आपुलकी नाही जिव्हाळा नाही गोमातेबद्दल प्रेम नाही गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तिने जीवन त्याचं बाबा जीवन त्याचं व्यर्थ आहे का नाही वायासी विमुख तो नरपापिया आहे का नाही किंवा मनोमार्गे गेला तो तेजेची मुकला हा हे चालत नाही माझ्या बाबा हे तर सात्विक विचाराचे लागते त्यांनी ज्ञानेश्वरीच वाचली जीवनात आल्यानंतर त्याच्या माथ्यात तरी चांगले विचार आल्याशिवाय राहणार नाही माझ्या बाबा कीर्तनकार 2 तास काय करतो हे बघत बसू नका उरलेले 22 तास कीर्तनकार काय करतो हे बघत बसा माझ्या बाबा त्याच्या जीवनामध्ये नामस्मरण किती नामसाधना किती हे बघत बसणार रामकृष्ण हरे मला काय झालं माझ्या बाबा आहे का नाही रामकृष्ण हरी आहे का माणसं एकत्रित आल्यानंतर चांगलं हरिपाठ वगैरे काही घेते एकमेकाची भांडणं लावून देते एक माणूस असा निघाला याच्या घरी चालला माय बापूंनो आणि यायला म्हणजे हरी तिने आपले हात जोडले म्हणजे हरी आणि काय झालं सकाळीच माय पोराची माय किरकिर झाली म्हणे रुसून तुमची जावं ते म्हणे अहो तुमचं तरी बरं आहे किरकिर झाली माय पोरांनी सगळे तुम्हाला इथे बाई आज 2 घोपाटे घातले बाई ओळपा हे म्हणे मग तुमच्यापेक्षा आमचं बरं लगेच निघाले महाराज म्हणून असं करू नका माझ्या बापूंनो आपल्याला ज्यावेळेस लोकांचं दुःख दिसतं त्यावेळेस त्यांच्यापेक्षा आपल्याला वाटतं का आपलं बरं आहे आणि आपलं लोकांचं हसू बघण्यापेक्षा आहे का नाही आपल्याला मग कळतं का आपणच खरे सुखी समाधानी मग हे सुख समाधान मिळण्याकरता नामस्मरण अखंड करावं विठ्ठल सगळ्या जगाच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरी सारखं पवित्र ग्रंथ आपल्या आमचे नेवाशाला सांगितले महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी आपली ज्ञानेश्वरी आमच्या नेवाशाला सांगितली मी नेवाशाचाच आहे माझ्या बाबा ऐका नाही आणि मग नेवाशाला ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा आदरू लेखू झाला आदरू सच्चिदानंद बाबा मग सच्चिदानंद बाबा महाराज त्यांनी त्या ठिकाणी नेवाशाला लिहिली जगामध्ये मंदिर आहे त्या मंदिराकरता काम आहे पण नेवाशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर असं आहे माझ्या कोण त्याच्या कामाकरता उभं मंदिर उभं आहे जिथं माऊली ज्ञानोबारायांनी साक्षात पार टेकून ज्ञानेश्वरी सांगितले तो पैस कामासाठी आज ज्ञानेश्वरी मंदिर त्या ठिकाणी आज मंदिर त्या ठिकाणी उभं
महाराजांनी मला वाटतं उभा ठाकला म्हणतात नाही का, उभा ठाकला. उभा ठाकला म्हणजे उभा राहा असं. आता ते मी फिरतो जरा 2-3 राज्यात मी फिरतो. हा, पैशाने मला कोणीची चरित नाही, मला सगळे महात्मे चालले. एका ठिकाणी तर मी कार्यक्रमाला गेलो मायबापाकडून, सकाळीच लवकर या, 1800 रुपये गाडी भाडोत्री करून गेलो, 2000 रुपये मला त्यांनी दिले. मला येत्या मळमळ उलट्या चालू झाल्या. ड्रायव्हर मला म्हणणे मग तुम्हाला काय होऊ राहिलं, म्हटलं तू माझ्याबरोबर बोलू नको. नाही मला विनोदाचा भाग सोडा मायबापाला. मग ही स्थिती खरी आहे तुला परमात्मा